नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत. बघा, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. ज्यावेळी आपण एखादी सेवा करत असतो, बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आम्ही सेवा करतो, म्हणजे पारायण करतो एखाद्या इच्छापूर्तीसाठी किंवा एखादं काम होण्यासाठी. आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करत असतो. ती संकल्पयुक्त सेवा जरी केली तरी आमची इच्छा पूर्ण होत नाही, आमचं काम होत नाही, असं बऱ्याच कमेंट्स येतात. कुठे काही चुकतं का? तर बघा, ज्यावेळी आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळी काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कटाक्षाने पाळाव्याच लागतात. तरच ती सेवा फलित होते आणि लवकर त्याचं आपल्याला फळ मिळतं, म्हणजे त्वरित फळ मिळत असतं. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत? बघा, एखादा नियम तुमचा चुकला तरी चालेल, पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत चार, त्या तुम्ही अगदी पाळल्या तरच त्या संकल्पयुक्त सेवेचा आपल्याला. बघा, संकल्प का करतो? मग आपल्याला विनासंकल्प देखील सेवा करता येतेच की, पण संकल्प जर केला तर ती सेवा सिद्धीस जाते किंवा पूर्ण होते आणि आपण ती मनापासून करतो. म्हणजे एखाद्या वेळेस कसं होतं की ज्यावेळी आपण संकल्प न करता एखादी सेवा करतो त्यावेळी मग एखाद्या वेळेस कंटाळा आला तर राहू दे, जाऊ दे, असं कंटाळा करतो आपण. पण संकल्प जर केला तर ती कितीही काय झालं, कितीही काम असलं, कितीही व्याप असलं तरी वेळात वेळ काढून दिवसभरामध्ये आपण ती सेवा पूर्णच करतो, कारण आपण संकल्प केलेला असतो. म्हणून संकल्प करायचा आणि संकल्पयुक्त सेवेचा आपल्याला लवकर अनुभव येतो, लक्षात घ्या. तर ज्यावेळी आता कुठलीही पण तुम्ही सेवा करा, संकल्पयुक्त 108 पारायण करा, संकल्पयुक्त 108 दुर्गा सप्तशतीचे पाठ करा, संकल्पयुक्त तुम्ही 11 गुरुवार करा किंवा तारक मंत्र अनुष्ठान करा किंवा गुरुचरित्र पारायण करा किंवा कुठली पण सेवा असो, मग ती कितीही दिवसाची असो, 11 दिवसाची असो, 21 दिवसाची असो, 45 दिवसाची असो किंवा 108 दिवसाची असो, 51 दिवसाची, कितीही दिवसाची तुमची सेवा असो, ह्या 4 गोष्टी जोपर्यंत सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही पाळल्या तर 100% नव्हे, 1001% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. पण ह्या चुका आपल्या हातून होतातच. सेवा जरी करायला लागलो तरी आपल्या हातून ही चूक होतेच. सगळ्यात पहिली गोष्ट कुठली? तर बघा, आता ज्या काही मी गोष्टी सांगणार आहेत त्या नीट ऐका आणि तुम्ही जर ह्या चुका करत असाल तर नक्कीच त्या सुधारा आणि सुधारून बघा आणि हे नियम पाळून बघा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे नित्यसेवा. मी प्रत्येक वेळी जी पण सेवा तुमच्यासोबत मी शेअर करते त्यावेळी मी नेहमी सांगते की संकल्पयुक्त सेवा करा, पण तुमची नित्यसेवा सोडू नका. बघा, आपण काय करतो, स्वामींची आता समजा तुम्ही उदाहरणार्थ 108 पारायण चालू केलेले आहेत, तर मला कालच एका ताईंची कमेंट आली की स्वामींची आम्ही 108 पारायण करतो आहे, म्हणजे आता रोज एक पारायण आम्ही करतोच, स्वामीचरित्र सारामृत रोज वाचतो. मग तर ते वाचलेलंच आहे, मग सेपरेट नित्यसेवा करायची काय गरज आहे? सेपरेट 3 अध्याय परत वाचायची काय गरज आहे? तर नाही. बघा, ज्यावेळी आपण 108 पारायण करतो त्यावेळी ती वेगळी सेवा असते, संकल्पयुक्त सेवा असते. कुठली तरी इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा एखादं काम पूर्ण होण्यासाठी, इच्छित फलप्राप्तीसाठी आपण ती सेवा केलेली असते, कुठली 108 पारायण. पण ही नित्यसेवा जी आहे ती आपली रोजचं काम आहे. रोज तुम्ही बिना जेवता राहू शकता का? रोज तुम्ही बिना आंघोळीला राहू शकता का? तर नाही. त्यामुळे नित्यसेवा ही रोज झालीच पाहिजे. तुम्ही इतर संकल्पयुक्त सेवा करा न करा, पण रोज नित्यसेवा ही झालीच पाहिजे. नित्यसेवा म्हणजे काय? तर स्वामीचरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय, 11 माळी आणि तारक मंत्र, कमीत कमी ही सेवा तुमच्या हातून रोज घडलीच पाहिजे. मग तुम्ही इतर कुठलीही सेवा करा, त्याला काही नाही, पण करत असला तरी ही सेवा तुमच्या हातून घडलीच पाहिजे. तर आता ताई, संकल्पयुक्त 108 पारायण मी करतो आहे, तर रोज एक पारायण आम्ही सकाळी वाचतो, मग नित्यसेवा कधी करावी? नित्यसेवा तुम्ही कधीही करू शकता. दिवसभरामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही नित्यसेवा करू शकता. नाही, असं नाही की 108 पारायणमधलं रोज एक पारायण करून मग लगेच नित्यसेवा करायची का? तर नाही. तुम्ही कधीही नित्यसेवा करू शकता. फक्त सकाळची संकल्पयुक्त जी सेवा तुमची आहे, आता रोज एक पारायण तुम्ही करताय, तर ते पारायण वाचून झाल्यानंतर तुम्ही सकाळी वाचलं तर दुपारी 2 वाजता, 2:30 वाजता, ज्यावेळी तुम्हाला वेळ आहे त्यावेळी तुम्ही नित्यसेवा करू शकता किंवा सकाळी नित्यसेवा करू शकता आणि संकल्पयुक्त जी तुमची इच्छित फलप्राप्तीसाठी सेवा आहे ती तुम्ही दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता, असं काही नाही. कळालं? पण नित्यसेवा ही रोज झालीच पाहिजे. कळालं? ही झाली पहिली गोष्ट. तरच तुम्हाला अनुभव येईल कुठल्याही सेवेचा, कुठल्याही उपायाचा. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मांसाहार. बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की ताई आम्ही सेवा करतो आहे, मी माझं काम होण्यासाठी सेवा करते, पण माझ्या घरात ऐकत नाहीत, माझ्या घरात मांसाहार आणतात. बघा,
आपण संकल्प केलेला आहे. आता समजा तुम्ही संकल्प केलेला आहे, किती दिवसाची तुमची सेवा आहे, समजा आता 45 दिवसाची तुमची सेवा आहे, 108 दिवसाची सेवा आहे. 108 दिवस होईपर्यंत तुम्ही मांसाहार करायचं नाही. तुमच्या घरात आणू देत, खाऊ देत, काहीही करू देत, तुम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. तुम्ही बघा करून देऊ शकता, माझं असं म्हणणं नाही की तुम्ही करून पण देऊ नका, खायचं नाहीच आहे, पण तुम्ही करून पण देऊ नका असं मी म्हणणार नाही. पण बघा ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपला हात द्यायला लागतो. काय करा, तुम्ही सकाळी तुमची सेवा सगळी, आता सकाळी तर ती गोष्ट आपल्या घरात आणली जात नाही, तर तुम्ही सकाळी देवपूजा करा. तुमची जी काही सेवा आहे, नित्यसेवा असेल, पारायण असेल, जी काही सेवा आहे ती सकाळी आटोपून घ्या. सगळी देवपूजा वगैरे सगळी आटपून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना करून देऊ शकता. आणि एकदा का करून दिलं की परत तुम्ही इकडे यायचं नाही, म्हणजे देवाजवळ यायचं नाही, ग्रंथाला हात लावायचं नाही. म्हणून म्हणते की जी काही सेवा आहे ती सगळी आटोपून घेऊन मगच तुम्ही, नाहीतर नेहमी सेवा केला आहे मग मांसाहार तुम्ही करून दिला आहे, परत अर्धी सेवा करायला देवापाशी आला आहे, तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही आणि हे तुम्हाला कुठेतरी दोष लागतील. त्याच्यामुळे अजिबात असं करू नका. घरात आणले तर आणू देत, खाऊ देत. मी असं म्हणणार नाही की त्याने पण खायचं नाही, खाऊ देत, पण तुम्ही खायचं नाही. करून देऊ शकता, पण करून कधी द्यायचं, तुमची सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्ही करून द्यायचं. परत दुसऱ्या दिवशी आंघोळ करूनच तुम्हाला देवापाशी यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही देवाजवळ येऊ शकत नाही, कारण तुम्ही त्याला हात लावलेला असतो. त्याच्यामुळे ग्रंथाला वगैरे हात लावायचं नाही. कळलं? ही सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याच जणी इथे चुकतात. बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की ताई आम्ही करून देऊन मग इथे वाचलं तर चालतं का? किंवा सकाळी काय असे विचारतात की आम्ही सेवा करून आम्ही दुपारी खाल्लं तरी चालतं का? तर असं अजिबात नसतं. ज्या दिवशी घरात मांसाहार आहे त्या दिवशी मनातल्या मनात नामस्मरण करा, सेवा करा, पण ग्रंथांना वगैरे हात लावायचं नाही. खूपच इच्छा आहे सेवा करायची, पण सकाळी लवकर आटपून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना करून देऊ शकता. कळालं? ही झाली दुसरी गोष्ट. त्यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परान्न. बऱ्याच वेळेला ही चूक वारंवार घडते, लक्षात घ्या. वारंवार म्हणजे वारंवार. आपण संकल्पयुक्त 11 गुरुवार चालू केलेले आहेत आणि किंवा 108 पारायण चालू केलेले आहेत किंवा दुर्गासप्तशती कुठलीही सेवा असेल चालू केलेली आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की बाबा माझं हे काम झालंच पाहिजे, तुम्हाला वाटतं ना मनापासून की माझं काम झालंच पाहिजे, तर तुम्ही कटाक्षाने ही गोष्ट पाळा. बघा गुरुमाऊली नेहमी सांगतात की ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळी कटाक्षानं परान्न टाळायचं असतं. परान्न का टाळायचं? बघा, त्या परान्नामुळे आपल्याला दोष लागतो. परान्न म्हणजे काय? दुसऱ्याच्या घरी शिजवलेलं अन्न आपण खायचं नाही. जोपर्यंत आपली संकल्पयुक्त सेवा होत नाही, जोपर्यंत आपले 108 दिवस होत नाही, जोपर्यंत आपली 45 दिवसाची सेवा पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही. आता ताई काय करायचं मग? म्हणजे एखाद्या वेळेस खावंच लागलं तर काय करायचं? तर बघा, तुम्ही काय करायचं, तुम्ही तुमच्या आईच्या हातचं, बहिणीच्या हातचं, पत्नीच्या हातचं खाऊ शकता, पण दुसऱ्याच्या घरी शिजवलेलं अन्न तुम्ही शक्यतो 99% टाळायचं आहे. कळालं? आता ताई एखाद्या वेळेस अडचण आली, एखाद्या वेळेस खावंच लागलं तर काय करायचं? तर 3 वेळा हात जोडायचे. आता तुम्ही एखाद्याच्या घरी गेलाय आणि तिथे आग्रह केला की नाही जेवूनच जा किंवा काही खाऊनच जा, तर तुम्ही 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि मग ते अन्न तुम्हाला ग्रहण करायचं आहे. हा उपाय आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितला आहे. जिथे काहीच आपल्याला पर्यायच नसतो खाण्यापलीकडे, तर तिथे तुम्ही हा उपाय करायचा. म्हणजे 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र म्हणायचा आहे 3 वेळा आणि त्याच्यानंतर ते अन्न तुम्ही ग्रहण करायचं आहे. कळालं? आता ताई परान्न मग बेकरीचे पदार्थ खाऊ शकतो का? तर हो, स्वतःचे पैसे देऊन तुम्ही बेकरीत खाऊ शकता, हॉटेलमध्ये खाऊ शकता, काही हरकत नाही. पण स्वतःचे पैसे देऊन तुम्ही खाल्लं तरी चालेल, ते परान्न होत नाही. कळालं? आता मंदिरातला प्रसाद खाऊ शकतो का? तर हो, मंदिरातला प्रसाद हा प्रसाद असतो, लक्षात घ्या. हे परान्न होत नाही. त्याच्यामुळे मंदिरातलं, सेवेकऱ्यांच्या घरातलं तुम्ही खाऊ शकता, सेवेकऱ्यांच्या हातून तुम्ही खाऊ शकता, हे परान्न होत नाही. पण दुसऱ्याच्या घरातून आपल्या घरात आलेलं अन्न तुम्ही खाऊ शकत नाही. कळालं? तर ही सगळ्यात पहिली गोष्ट. ही गोष्ट जर कटाक्षाने पाळाल. आता ही का खायचं नाही? बघा, आता एखादी संकल्पयुक्त सेवा आपण का करत असतो? तर आपले दोष घालवण्यासाठी, आपली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सेवा करत असतो आणि ऑलरेडी आपल्याकडे दोष आहेत म्हणूनच आपली इच्छित कार्य होत नसतं आणि त्याच्यासाठी आपण सेवा करत असतो. मग दुसऱ्याच्या घरचं अन्न जर ज्यावेळी आपण खातो त्यावेळी त्यांचे दोष आपल्याला लागत असतात आणि आपली इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी खूप उशीर लागतो. कारण तर त्यांचे दोष आपल्यात ॲड झालेले असतात. दोष हे लागतातच, त्यांच्या अन्नातून आपल्याला दोष लागत असतात. त्याच्यामुळे
आपली जी काही इच्छित फलप्राप्ती आहे किंवा अनुभव यायला आपल्याला उशीर होत असतो. म्हणून गुरुमाऊली नेहमीही सांगतात की कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत असताना कटाक्षाने तुम्ही परान्न टाळा. म्हणून परान्न टाळायचं आहे. कळालं? आता सगळ्यात चौथी गोष्ट महत्त्वाची म्हणजे सातत्य पाहिजे. आपल्या सेवेत सातत्य पाहिजे. तर तुम्ही बघा, एखाद्या वेळेस संकल्प केला आहे आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकल्प ज्यावेळी आपण करतो त्यावेळी त्या संकल्प करत असताना यथाकाल किंवा यथाशक्ती हा शब्द तुम्हाला बोलायचा आहे. अखंड शब्द तुम्हाला बोलायचा नाही. अखंड शब्द ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ती सेवा लगातार आपल्याला करावीच लागते. मग 45 दिवसाची जर तुमची सेवा असेल तर 45 दिवस न खंड पडता तुम्हाला ती सेवा करावीच लागते. आता असं होत नाही की 45 दिवसामध्ये आपल्याला एकही खंड पडत नाही. आपले पिरियड्स येतात किंवा काहीतरी अडचण येते, मग ते 5 दिवस स्किप होतात. त्यामुळे त्या 5 दिवसामध्ये पण तुम्हाला ती सेवा करावीच लागते जर तुम्ही अखंड शब्द बोललात तर. म्हणून अखंड शब्द चुकूनही बोलायचं नाही. यथाशक्ती यथाकाल म्हणजे माझ्या परीने घडल तसं असं तुम्हाला सेवा करायची आहे. पण उगाच चुकूनही मुद्दामूनही आपण सेवा चुकवायची नाही. काही अडचण आलीच, तुम्ही बाहेरगावी गेला, तुम्हाला सुतक आलं, विटाळ आलं, पिरियड्स आले तरच ती सेवा स्किप करायची, नाहीतर अजिबात नाही. ती सेवा चालूच ठेवायची. कळालं? म्हणून अखंड शब्द बोलायचे नाही. अखंड बोला तर लगातार आपल्याला सेवा खंड न पडता करावी लागते. ही झाली. त्याच्यानंतर तर सातत्य का ठेवायचं? बघा, सातत्य ठेवला तरच तुम्हाला ती सेवेचा अनुभव येत असतो. नाहीतर 2 दिवस तुम्ही आज संकल्प केला आहे, आज तुम्हाला छान वाटलं, पहिल्या दिवस आहे, सेवा करायला छान वाटलं, आज केला आहे, उद्या केला आहे, परवा केला आहे, 3 दिवस तुम्ही छान सेवा केली, 4थ्या दिवशी तुम्हाला कंटाळा आला, सेवा केलीच नाही, 5व्या दिवशी केली, 6व्या 7व्या 8व्या दिवशी सेवाच केली नाही, खंड पडला, चुकवली, तर याचा तुम्हाला अजिबात अनुभव येणार नाही. बऱ्याच वेळेला होतं असं की 108 पारायण तुम्ही चालू करता, पहिल्या छान वाटतं, पण परत कंटाळायला लागतो. पण चुकूनही काही झालं तरी कंटाळा करू द्यायचं नाही. सेवेत आपल्या सातत्य ठेवायचं, महाराजांच्यावरती विश्वास ठेवायचा आणि सेवा चालू ठेवायची. कितीही कंटाळा येऊ दे, कितीही झोप येऊ दे, जांभळ येऊ दे, अजिबात सेवा चुकवायची नाही. ज्यावेळी आपण एखादी सेवा करत असतो त्यावेळी महाराज आपली परीक्षा घेत असतात. त्या परीक्षेमध्ये आपण खरं उतरायचं असतं. म्हणून कितीही काही झालं तरी महाराज तुम्ही माझी कितीही परीक्षा घ्या, मी माझ्या सेवेत खंड पडू देणार नाही, मी माझी सेवा चुकवणार नाही, तुम्ही माझी कितीही परीक्षा घ्या, असं आपण महाराजांना सांगायचं आणि सेवा चालू ठेवायची. आपल्या मनात वाईट विचार येतात सेवा करताना, घाणेरडे विचार येतात, अश्लील विचार येतात, त्या विचारांशी अजिबात गप्पा मारायच्या नाहीत. आपल्या घरातील निगेटिव्हिटी आपल्याला ती सेवा करून देत नाही. म्हणून आपल्या मनात असले घाणेरडे वाईट असलेले विचार येत असतात. ज्यावेळी असं आपल्यासोबत घडतं, म्हणजे वाईट विचार येतात, घाणेरडे विचार येतात किंवा मन लागत नाही, तर त्यावेळी तुम्ही जी पण सेवा करताय ती मोठ्याने म्हणायची. म्हणजे आता तुम्ही अध्याय वाचताय तर ते अध्याय मोठ्याने वाचायचे. ज्यावेळी तुम्ही अध्याय मोठ्याने वाचाल त्यावेळी ते तुम्हाला देखील ऐकू येईल. घरातसुद्धा ती लहरी छान तरंग पसरतील, पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह वाईब्स पसरतील. आणि मेन म्हणजे तुम्ही ज्यावेळी मोठ्याने म्हणता त्यावेळी कुठलेच विचार तुमच्या मनात येत नाहीत. तुमचाच तुमच्या कानावरती आवाज पडतो आणि बाकीच्या विचारांशी गप्पा मारायला आपल्याला वेळ नसतो किंवा तिकडे आपलं लक्षात जात नाही. म्हणून तुमच्या मनात ज्यावेळी एखाद्या वेळेस वाईट विचार, अश्लील विचार येत असतील तर त्यावेळी ती सेवा करत असताना आपण मोठ्याने म्हणायला चालू करायचं. म्हणजे आपल्याला त्या सेवेचा कंटाळा पण येत नाही आणि वाईट विचार किंवा बाकीचे विचार पण आपल्या मनात येत नाहीत. आणि मेन म्हणजे सातत्य ठेवायचं, सेवेत सातत्य ठेवायचं, रोज सेवा करायची, कधीही चुकवायची नाही. बघ, एखाद्या वेळेस अडचण आलीच, पिरियड्स आले किंवा काही सुतक विटाळ आलं तरच ती सेवा स्किप करायची. कळालं? तर अशा प्रकारे तुम्ही कुठलीही सेवा करा, हे 4 नियम जर तुम्ही पाळलात, पहिले म्हणजे नित्यसेवा, मांसाहारासंबंधी काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत, त्याच्यानंतर परान्न आणि चौथी गोष्ट म्हणजे सातत्य. ह्या 4 गोष्टी जर तुम्ही पाळलात तर 100% नव्हे 101% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मी ज्यावेळी सेवा करते ह्या 4ही गोष्टी पाळते. कधीतरी परान्न घ्यायची वेळ आली तर मी नक्की गायत्री मंत्र म्हणतेच. आता बघा, आपण काही एवढंही नाही, पण कुठेतरी पाहुण्यांच्या गावी गेलो तर आग्रहाखातर आपल्याला काहीतरी घ्यावं लागतंच. असं काही त्यांना पण आपण दुखावू शकत नाही. म्हणून गुरुमाऊलीने आपल्याला तो उपाय सांगितला आहे की कुठेतरी तुम्हाला जावं लागलं, खावं लागलं तर तुम्ही तो 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि ते अन्न ग्रहण करायचं. कळालं? तर त्याचे दोष आपल्याला लागणार नाहीत. कळालं? पण इतर वेळी एखाद्या ते वाटीत घालून काहीतरी आणून दिलं आहे, ते तुम्ही जेवताना खाल्लं आहे, असं चालणार नाही. कळालं? तर ते परान्न तुम्हाला टाळायचं आहे. तर ह्या 4 गोष्टी ज्यावेळी तुम्ही पाळाल त्यावेळी 100% तुम्हाला अनुभव येतो. आणि मी सुद्धा ह्या 4 गोष्टी पाळतेच. तर बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की ताई तुलाच कसे अनुभव येतात, आम्हाला का अनुभव येत नाहीत? बघा, अनुभव येतात म्हणजे काय, मी स्वामींची लाडकी आहे, तुम्ही लाडके नाहीत असं नसतं हो. स्वामींना सगळे सेवक सारखेच असतात. सेवा करत असताना आपल्याच चुका कुठेतरी होत असतात, आपला विश्वास डळमळीत होत असतो, कुठेतरी नियम खंडित होत असतात. म्हणून एखाद्याला अनुभव यायला उशीर होतो, एखाद्याला अनुभव लगेच येतात आणि आपले भोगसुद्धा
महत्त्वाचे असतात. आपले प्रारब्ध आपले असतात. तुमचा प्रारब्ध वेगळा आहे, माझा प्रारब्ध वेगळा आहे. मला अनुभव आला म्हणजे तुम्हाला येणार नाही असं नाही, तुम्हाला पण येणार, पण तुमचे भोग संपल्यानंतर महाराज तुम्हाला नक्की अनुभव देणार. हे काळ्या दगडावरची रेषा आहे, लक्षात घ्या. फक्त ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवून सेवा करा. कुठलीही सेवा करा, संतान प्राप्तीची असो, लग्नाची असो, कुठली पण सेवा करा. पण ह्या 4 गोष्टी आवर्जून पाळा. 100% तुम्हाला अनुभव येईल. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.